नमस्कार मंडळी. गुजरातमध्ये पोहोचताच आम्ही श्री नीळकंठ धाम येथे गेलो. तिथे आम्ही सकाळी 11 वाजता चेक इन केलेत आणि अतिशय सुंदर अशा रूम होत्यात. AC रूम आम्ही बुक केलेली. आम्ही 5 अडल्ट होतो आणि 5 अडल्टसाठी आम्ही 2,500 रुपये दिले होते आणि 500 रुपये डिपॉझिट ते आपल्याकडनं घेतात. चेकआउटच्या वेळेस ते आपल्याला रिटर्न देतात. तसेच तिथे जेवणाची आणि नाश्त्याची योग्य दरात अतिशय उत्तम सोय आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही स्वामीनारायण टेम्पल येथे सकाळी 11 वाजता चेक इन केले. चेक इन केल्यानंतर आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आता आम्ही नुकतेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला निघालो आहोत, तर पुढची अपडेट तिथे गेल्यानंतर देईल. थँक्यू सो मच. आम्ही आता फर्स्ट प्रायोरिटी झू पाहण्यासाठी देत आहोत आणि त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी कव्हर करणार आहोत. बघूयात. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे त्यांच्या बसेस असतात. आता आम्ही झू आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला जात आहोत. तुम्ही बसू शकतात, बघू शकतात बस. प्रत्येकी 1000 रुपये आम्ही तिकीट घेतलेत. आम्ही 5 लोक आहोत, तर 200 रुपये तिकीट आहे झूचं आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट आम्ही तिथे गेल्यानंतर घेऊयात. थँक्यू. मित्रांनो, आता आम्ही इथं झूच्या ठिकाणी आलो. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आहे. सरदार पटेल झूलॉजी पार्क आहे. त्यांच्या बसेस इथपर्यंत येतात आणि यस, आता जाऊयात आतमध्ये. चलो, थँक्यू सो मच. आतमध्ये एंट्री केल्यानंतर ज्या प्रकारे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा अतिशय सुंदर असा मोठा परिसर आम्हाला इकडे बघायला भेटला आणि विशेष म्हणजे खूप विविध प्रकारचे प्राणीसुद्धा इथं आम्हाला बघायला भेटलेत. आणि लहानपणी जे प्राणी आम्ही स्क्रीनवर बघितले होते ते आज प्रत्यक्षात आपल्या समोर असल्यामुळे अतिशय आनंद होत होता. काही डिस्टन्स आपल्याला पायी कव्हर करावे लागते. त्यानंतर त्यांनी परिसर खूप मोठा असल्यामुळे त्यांनी त्यांचे व्हेकल्स ठेवलेले आहेत आणि त्या व्हेकल्समधून ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोहोचवतात आणि त्या आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोर करायचा. त्यानंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे निघालो आणि तिथला परिसर एक्सप्लोर केल्यानंतर तिथे संध्याकाळी 7:30 वाजता लेझर शो होणार होता. पण ॲट द सेम टाईम स्वामीनारायण टेम्पल येथे रथयात्रा निघणार होती, म्हणून आम्ही रथयात्रा पाहण्याचा निर्णय घेतला आणि तिथून आम्ही निघालो. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या शेजारी भरपूर असे स्पॉट आहेत जे तुम्ही कव्हर करू शकतात, पण आम्ही टाईम अभावी आम्ही हे स्पॉट कव्हर करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही स्वामीनारायण टेम्पल येथे पोहोचल्यानंतर रथयात्रा नुकतीच निघाली होती. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये ही रथयात्रा पाहताना आम्हाला खूप आनंद होत होता. पॉझिटिव्ह वाईब्स खूप येत होत्या. त्यानंतर आम्ही काही टाईम तिथे स्पेंड केल्यानंतर आम्ही काही थोड्या वेळाने हॉटेलवर गेलो आणि तिथं थोडं फ्रेश वगैरे होऊन आम्ही परत संध्याकाळी टेम्पल पाहण्याचा निर्णय घेतला, कारण संध्याकाळी रात्री टेम्पल पाहण्याचा आनंद हा खूप वेगळाच होता. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन परत रात्री टेम्पल पाहण्यासाठी आलो. रात्री मंदिर पाहण्याची मजाच खूप वेगळी आहे. सुंदर अशा रोषणाईने हे मंदिर सजलेले असते आणि त्यात आपल्याला पाहताना खूप आनंद होतो. नक्कीच तुम्ही या मंदिराला व्हिजिट करा. हे मंदिर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.